बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. उमगच्या इष्टनो तुमकां सुमेस्तांग कार्मेलीत याजकांचे नावे मोगासो प्रणाम. हांव फादर स्टीवन पटयता आणि आयच्या दिसाच्या कार्मेल प्रेरण देवाच्या उतराच्या नियाळाक स्वागत मागता. आज डिसेंबर महिन्याची 20 तारीख आणि आम्ही सिलोसासो सान डॉमिनिक एक धार्मिक हासो उडास आम्ही काडटा. आयचो दीस इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे म्हणून नमयारला. तर आता आयचो वांजेल वाचून नियाळ करूंक प्रयत्न आमी करया. सलुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभ वार्ता अध्याय 1 वळी 20 आनी 27 30 आनी 8 पर्यंत. 6व्या म्हयन्यांत देवान गब्रिएल दुताक गलिलेयाच्या नजरेत नावाच्या एक शहरांतले एक आंवकवारीसरशी पाठयलो. हिका दाविदाच्या घराण्याच्या जुजे नावाच्या एक दादल्या लागीं करार जाल्ले. ते आंवकवारीचे नाव मोरी. देवदूत भितर सरन तिचे लागीं म्हणालो, नमान देवाचे कृपेन भरलेले, सर्वेस्पोर तुझे सांगाता आसा. ही उतरां आयकून मोरी सगळीच शर्मेली आणि हो नामान कसलो जावयेत म्हूण आपणाईतल्याक चिंतूंक पडली. तोवळ देवदूतान तिका म्हळें, भिये नाका मोरये, देवान तुजे आपली दया दाखयल्या. पळय, तूं गर्भेस्त जावन एक पुताक प्रसूत जातेली. ताका तुवें जेजू म्हूण नांव दिवंक जाय. तो वर्तो जातलो आनी परमोन्नतसो पूत म्हूण ताका आपयतले. ताच्या पुर्वज बापा दाविदाचें राज्यासन सर्वेस्पोर देव ताका दितलो आनी जाकोबाचे संततीचेर सदां काळ तो राजवट करतलो आनी ताचे राजवटकेक अंत आसचो ना. पूण मोरी देवदूता लागीं म्हणाली, हें घडचें कशें? हांव अजुनी आंवकवार. देवदूतान तिका जाप दिली, पवित्र आत्मो तुजेर येतलो आनी परमोन्नताची सकत तुजेर सावळी घालतेली. देखून तुजेर थावन जल्मच्या भुरग्याक भाग्यवंत देवाचो पूत म्हणटले. आनी पळय, तुजी संबंदीण एलिझाबेथ आपले म्हातारे प्रायर एक पुताक गर्भेस्त जाल्या आनी वांसडी म्हूण लेखलेले तिका हो 6वो म्हयनो. कित्याक देवाक असाध्य जावचें कसलेंच ना. तेदवा मोरयेन म्हळें, पळय, हांव सर्वेस्पराची साकर्ण, तुज्या उतरा प्रमाणे म्हजे तें जावं. तितल्यार देवदूत तिचे सरशिलो गेलो. देवाचें उतर हें वाकण्णी तुका क्रिस्ता. भोवन आनी भडिनो, आज आमी क्रिस्त येण्याचो 6थो आयतार, 11सो आयतार समरमता. ह्या सांगता क्रिसमसाच्या फेस्ताक केवल 5 दीस मात्र उरले. क्रिसमस लागीं सायले. शुक्रारा दीस क्रिसमसाच्या फेस्ताचें आचरण आमी करतले. ह्या संदर्भार आयचो वांजेल मोरयेक बोडव्यान बरी खबर हाडलेले विशयंत सांगूक आमकां विवर दिता. आता हाचे विशयंत इल्लोसो नियाळ करूंक आमी प्रयत्न करया. बोडवो देवान धाडलेलो गब्रिएल दूत मोरये लागीं येवन नमान करून म्हणटा, नमान देवाचे कृपेन भरलेले म्हूण. आता
हे सकड ऐकून नमान देवाचे कृपेन भरलेले सर्वेस्पर तुझे सांगत असा ही उतरां ऐकून मोरी सगळीच शेरमेली आणि हो नमान कसलो जाऊ येत म्हणून आपणा इतल्याक चिंतूंक पडली. देवदूतो आपणाच्या मुखार उभे रावलेले पळून मोरी शेरमेता. इंग्लिशांत मेरी वॉज ग्रेटली ट्रबल्ड, कोंकणींत शेरमेली म्हणून सांगला. आमकां कळटा की तेंगी म्हणून. आता या संदर्भार गाब्रिएल बोडवो मोरयेक देवाचे योजन कळीत करता. तो म्हणटा तू गर्भेस्त जातली, एक पुताक प्रसूत जातली आणि तो वर्तो जातलो परमोन्नत सो पूत म्हूण ताका आपयतले. मात्र न्ही, दाविदाचे राज्यासन ताका देव दितलो. जाकोबाचे संततीचेर सदां काळ तो राजवट करतलो आणि ताचे राजवटकेक अंत आसचो ना. बोनो निबडिनो, हे सकड ऐकत असताना लूक म्हणटा मोरी शेरमेली म्हणून. शी वॉज ग्रेटली ट्रबल्ड. जाल्यारी तिची जाप पळया. हांव सर्वेस्पराची साकरन तुझ्या उतराप्रमाणे म्हजे तें जावं. हे एक कॉन्ट्रडिक्शन न्ही, विरोधाभास न्ही. पहिले लूक म्हणटा मोरी शेरमेली म्हणून, ती चिंतूंक पडली. पण अकरेक ती म्हणटा तुझ्या शब्दाप्रमाणे म्हजे तें जावं म्हणून. आता ऐकत असताना बारीच बरें लागता. मोरयेन सांगलेली उतरां तुझ्या शब्दाप्रमाणे म्हजे तें जावं. पण म्हाका भोवन निबडिनो, मोरयेन अशें हेच मनचे मुखांतर तिने जायत्या संगतींक नो म्हळें. समजलें गे तुमकां? मोरयेन आज बोडव्यान हाडलेल्या बोऱ्या खोबरेक येस म्हणचे मुखांतर जायत्या संगतींक तिने नो म्हळें. देवाच्या पुताक आपणाच्या गर्भांत जागो दिवचे मुखांतर जायत्या संगतीक तिने दार बंद केलें. वैगी कितें म्हळ्यार जायत्यो हेर संगती तिका त्या संगतीक लागून एका रितीचें सुख, एका रितीचो संतोष बसयताली. एट्रॅक्शन. तिका काजर जाऊ येत असलें, एक कुटाम बांदून हाड येत असलें, तिका या संसाराची कुशलाय अनुभव करी येत आसली, नाव जोड येत आसलें, अधिकार जोड येत आसलो. पळया या सकड संगतीक आनी जायते आमी समजून घेवयेत वा नियाळकन पळयोयत कसल्या सर्व संगतीक मोरी नो म्हणटा म्हण. तिची स्वप्ना, तिची योजना, तिची आशा, तिची कुशलाय हे सकड मोरी कोणशाक दवरता आणि जेजूक आपणाच्या कुसव्यांत पयलो आणि मोदगात जागो दिता. त्या देखून हांवें म्हळें देवाक येस म्हणचे मुखांतर मोरयेन हेर जायत्या संगतीक नो म्हळें. नो म्हळें. आता हो वांजेल ऐकत असतना आमकां मोरयेचो भावार्थ पळोवन आजाप भोगोंक आसा. वाव, कसलो मोरयेचो भावार्थ न्ही. ती शेरमेली जाल्यार, आजाप पावली जाल्यार, चिंतूंक पडली जाल्यार तिने येस म्हळें मोरये तुजो भावार्थ व्हरतो. मोरये युअर फेथ इज ग्रेट म्हणून. आणि मोरयेचो भावार्थ आणि आमचो भावार्थ कंपेर करतना खंडीत जावन आमकां गुमता की आमचो भावार्थ तितलो घट ना.
मोरयेचो भावार्थ जाल्यार व्हरतो आमचो भावार्थ तितलो गुंड ना म्हूण. पूण मुगाल भोवन निबडिनो आमी एक विशय मतीन दवरिचे. बुडव्यान मोरयेक नमान करता आसतना कितें म्हळें पळया, नमान देवाचे कृपेन भरलेले. कितें म्हळें? नमान देवाचे कृपेन भरलेले. कृपेन भरलेले ताणें म्हणूंक ना की नमान भावार्थान भरलेले म्हूण. आता हांगासर आमी ह्या शब्दांचो अर्थ समजूंक प्रयत्न करीचे. जर मोरयेन आज येस म्हळें जाल्यार तें देवान तिका दिल्ल्या कृपे वरवीं साध्य जालें. Mary's yes to God was the result of the grace God had given her, not the result of her own willpower and forceful personality. जर आज मोरयेन देवाक येस म्हळां जाल्यार तें तिच्याच सक्तेन न्ही, तिच्याच पदवेन न्ही, वा तिच्याच कुशेन न्ही. देवाची कृपा तिचे थंय आसल्यान, देवाची ग्रेस तिचे थंय आसल्यान आज ती मोरयी देवाक येस म्हणूंक शकली. भोवन आनी भयणीनो, भावार्थ म्हळ्यार आमीच जोडचो न्ही. आतां आमी काम केलें जाल्यार, ओवर टायम केलें जाल्यार, आनी हेर जायते संगतींनी आमकां पयशे कमावयेत, पयशे जमोवयेत, आस्त वट्टू करयेत, आनी आमी सांगयेत की हें हांवें केल्लें, हें हांवें जोडिल्लें, हें हांवें आपणायिल्लें म्हूण. पूण भावार्थ असो न्ही. भावार्थ वा कृपा देवान आमकां धर्मार्थ दिवचें आसा. तें ताचें धर्मार्थ देणें. आनी ही कृपा तो आमचे थंय घालता. कशें घालता? एका बियाळ्या भाशेन. पळया, आमी पावस इले, दीस आयले म्हणटना धर्ण क्लीन करन थंयसर बियाळो घालता. धर्ण बरी आसा, माती इटाळ आसा जाल्यार तें बी कितें जाता? किर्लता, वाडटा आनी जड जाता. तशेंच मुगाळ भोवन आनी भयणीनो, जर आमचो आत्मो नितळ आसा, जिवाळ आसा, इटाळ आसा जाल्यार थंयसर देव आपणाचो भावार्थ म्हणलो बियाळो ओमता. मोरये थंय तसली पर्सनॅलिटी आसली, तसलो एक जागो तिच्या आत्म्यांत आसलो. तशें तिणें आपणाचें जिवीत मांडून हाडलें. त्या देखून केन्ना देवान तो भावार्थ वा बरवसो वा ती कृपा तिचे थंय ओमता तेन्ना ते वाडोवन फळ दिता. आनी ह्या वरवीं आज मोरयेक सांगूंक साध्य जालें की वय, हांव तयार आसा, तुज्या उतरा प्रमाणे म्हजें तें जावं. भोवन आनी भयणीनो, आमी सांगूंक पुरो म्हजो भावार्थ अस्कत, मोरये थंय आसलो भावार्थ म्हजे थंय ना म्हूण. पूण मोरयेक दिल्लो तितलोच भावार्थ आमकां दिला. म्हळ्यार मोरये कितलो भावार्थ गरज आसलो तितलो भावार्थ देवान दिला. आमकां कितली गरज आसा कृपा तितली आमकां दिल्या. पूण त्या कृपे वरवीं आमी कशें वाडल्या, ती कृपा आमी खंयच्या मापान उपयोग केला, हे सवाल आज आमी विचारूंक फावो. जर आज देव ताची खुशी तुका परगट करता जाल्यार तूं त्या कुशेक येस म्हणूंक तयार आसाय की? येस म्हणचे न्हय तुज्या सत्तेन, न्हय तुज्या पदवेन, न्हय तुज्या बळान, बगार देवाच्या कृपेचेर होंदून. असलो भावार्थ, असली कृपा तुका आसा? भवानी भयणी, आयचें कीर्तन देवाची स्तुती गाता. तुझी दया सर्वेस्परा गायन आनी वाकणतलो म्हणटा कीर्तनगार. खंडीत जावन देवान आमकां कृपा दिल्या, भावार्थ ताणें फुंक्याक दिला,
आणि ह्या संदर्भार आम्ही देवाची स्तुती गावंक फावो. या कीर्तन घरा सांगता मेळया आणि देवाची स्तुती आम्ही या कीर्तना मुखांतर गावया. श्लोक. तुझी दया सर्वेस्परा गायनांनी वाखणतलो. तुझी दया सर्वेस्परा गायनांनी वाखणतलो. तुझी दया सर्वेस्परा सदां काल वाखणतलो. संततीच्या संततेक तुझे विश्वासीपण परगडतलो. तुजो मोग ससनाक बाळटा तसो थीर केलाय म्हूण हांव जाणा. तुज्या विश्वासपणाची बुन्याद सर्गार तुवें घालून दवरल्याय. तुझी दया सर्वेस्परा गायनांनी वाखणतलो. हांवें विंचून काडलेल्या सवें हांवें करार केला. दाविदाक म्हज्या सेवकाक हांवें सुपूत दिला. तुजी संत ससनाक स्थापीत करतलो. सदां सर्वदा बाळटा तसलें सिंहासन तुका दितलो. तुझी दया सर्वेस्परा गायनांनी वाखणतलो. तो म्हाका म्हणालो, तूं म्हजो बाप, म्हजो देव आनी म्हजे बाचावेचें कडाप. सदां काल तुका म्हजें बळेपण दाखयतलो. म्हज्या सल्ल्यान हांव ताका विश्वासी रावतलो. तुझी दया सर्वेस्परा गायनांनी वाखणतलो. महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक, जशी आदी तशीच आतां आनी सदां सर्वदा. आमेन. देवाचो आशीर्वाद मागून घेयात. सर पदवेदार देव, बाप, पूत आनी पवित्र आत्मो तुमचेर आपलो आशीर्वाद घालूं. आमेन. बोमगच्या इश्टनो, आज जे कोण जल्मदिवस आचरण करतात तांचो आमी मोगान उडास काडटा. प्रत्येक जावन सिस्टर मेरी जोनिता, सिस्टर सुमन दोगी कर्मिलीत, पॅट्रिक मोनिस अग्रिपादा मुंबई तावन, आनाबेल डिसोजा दुबई तावन, फ्लॉसी फिलोमिना क्रास्ता अबुधाबी तावन जल्मदिवस संभ्रमच्या तुमकां हॅपी बर्थडे म्हणटा. देवाची आशीर्वादा तुमचेर आमी मागता. रोशन आनी शारोन कोलासो बेंगलोर तावन, केविन डिसोजा आनी स्टेफी एबनेट न्यूझीलंड तावन काजार असो दीस संभ्रमतात. शाबासकी तुमकां, तुमचें कुटुंबा जिवीत नंदन जावं दी म्हूण आमचें मागणें. तुमकां समेस्तांक भोवन आनी भयणीनो एक आपुरबायेचो दीस मागता. हांव फादर स्टीवन पेरेरा कर्मेलीत याजक. फाल्यां परत मेळया. मोग आसूं.